महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत दहिवली भागातील समस्यांबाबत आरपीआयच्या उपोषणाची यशस्वी सांगता। कर्जत नगर परिषद हद्दीमधील दहिवली भागातील पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनी आणि सार्वजनिक शौचालय यांच्या दुरुस्तीबाबत कर्जत शहर आरपीआय यांच्याकडून कर्जत नगर परिषद कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करण्यात आले। नागरिकांच्या प्रश्नाबाबत सुरू केलेल्या प्रश्नाला कर्जत शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि त्यामुळे पालिका प्रशासनाने देखील शेवटी दोन्ही प्रश्नी तत्काळ निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले आहे आणि त्यामुळे या उपोषणाची यशस्वी सांगता झाली। कर्जत शहरातील दहिवली परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भागातील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीबाबत अनेक दिवस निवेदने देऊन पालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नव्हती। त्याचवेळी त्या भागात असलेल्या सार्वजनिक शौचालय यांची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे या दोन्ही प्रश्नांवर कर्जत शहर आरपीआय आठवले गटाच्या वतीने कर्जत नगर परिषद कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करण्यात आले। पक्षाचे पदाधिकारी सुनील सोनवणे आणि राहुल गायकवाड यांनी आज 6 फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली। त्यानंतर त्यांच्या उपोषणाला कर्जत शहरातील अनेक नागरिक आणि राजकीय पक्षांकडून पाठिंबा देण्यात येत होता। कर्जत शहरातील प्रश्न मार्गी लावण्यात पाठपुरावा करणारे कर्जत संघर्ष समिती यांच्याकडून देखील सर्व पदाधिकारी यांनी जाहीर पाठिंबा दिला। त्याचवेळी माजी आमदार सुरेश लाड, आरपीआय आठवले गटाचे नेते राहुल डाळिंबकर, मारुती गायकवाड, आरपीआयचे तालुका अध्यक्ष गायकवाड, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष किशोर गायकवाड यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्यासह बीएसपीचे पदाधिकारी सचिन भालेराव, माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश लाड, पालिकेचे उपनगराध्यक्ष आणि भाजप शहर अध्यक्ष अशोक ओसवाल, स्वीकृत नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे नेते संकेत भासे यांनी पाठिंबा दिला। सर्व बाजूने शहरातील नागरिकांचा पाठिंबा लक्षात घेऊन पालिका देखील त्या ठिकाणी उपोषणकर्ते यांच्या मागण्यांवर पालिकेकडून सकारात्मक प्रयत्न केले गेले। त्यानंतर पालिकेचे अधीक्षक जितेंद्र गोसावी यांनी दुपारी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन त्यांच्या दोन्ही मागण्या मान्य करीत उपोषण स्थगित करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे विनंती केली। त्यावेळी सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून अखेर उपोषण स्थगित केले। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।